सर्वांना जय श्री श्याम. खाटू श्याम बाबाचं दर्शन घेण्यासाठी मी राजस्थानला पोहोचलो होतो. मम्मीने तर मस्तपैकी आरबनियाची पूजा करून घेतली. आता ह्याच ट्रॅव्हलनं आम्हाला 7 ते 8 दिवस प्रवास करायचा होता. तिला लिंबू मिरची पण बांधून. फर्स्ट टाइमच आमचा सगळ्या फॅमिलीचा लांबचा टूर होता. आम्ही तर मस्तपैकी आरबनियात बसलो आणि प्रवासासाठी सुरुवात केली. तसं तर आम्हाला 7 ते 8 दिवस मस्त एन्जॉय करायचं होतं. पण ह्या ट्रिपचं नियोजन तर पूर्ण फॅमिली सोबत खूप दिवसा पहिले झालेलं होतं. तसं तर आम्ही सेंधवा मधल्या बडे बिजासनला तर पोहोचलो होतो आणि मातेचं मस्तपैकी दर्शन पण करून घेतलं. पुढच्या प्रवासाला तर सुरुवात केली, पण सगळ्यांना चहा पण प्यायची होती. मस्तपैकी चहा वगैरे पिली, पण प्रवास तर कंटिन्यू चालू होता. आता फर्स्ट डे असल्यामुळे डायरेक्ट आम्ही ठरवलं की माझ्या आत्याच्या घरी जायचं, रतलाम या गावात. मग आम्ही तर डायरेक्ट आत्याच्या घरी पोहोचलो. येता बरोबर आत्याच्या मुलांना तर मस्तपैकी चहा पाणी आणि जेवणाचं नियोजन तर केलेलं होतं. मस्तपैकी आराम केला, पण सकाळचा नाश्ता पण लगेच रेडी करून ठेवलेला होता, कारण की आम्हाला आता पुढचा प्रवास पण खूप लांबचा करायचा होता. आत्याच्या घरून डायरेक्ट निघालो तो खाटू श्याम जाण्यासाठी. आता मॉर्निंगचा टाइम असल्यामुळे मस्त वाटत होतं, कारण की आमचा सेकंड डे होता. पण इकडे सीटावरून भांडणं चालू होते. प्रवास तर आमचा कंटिन्यू चालू होता, पण भूक पण सगळ्यांना लागली होती. मग एका हॉटेलला थांबलो, मस्तपैकी जेवलो आणि लगेच ट्रॅव्हल मध्ये बसून पुढचा प्रवास सुरू केला. 8-9 तासापासून कंटिन्यू प्रवास चालू होता. अंधार कधी झाला कळला सुद्धा नाही, पण आम्ही डायरेक्ट खाटू श्याम बाबाच्या नगरीत पोहोचलो होतो. पण खूप दिवसापासून एक इच्छा होती, सगळ्या फॅमिली सोबत खाटू श्याम बाबाचं दर्शन घ्यायचं. आम्ही खाटू श्याम बाबाची तर मूर्ती पण घ्यायची होती, ती पण घेऊन टाकली आणि जय घोष करत आम्ही डायरेक्ट निघालो होतो मंदिराकडे जाण्यासाठी. बाबाचं दर्शन घेण्यासाठी तर लाईनीत लागलो. गर्दी तर काही होती नाही, पण बाबाचं दर्शन तर एकदम मस्तपैकी झालं. सगळ्यांना जय श्री श्याम. पण खाटू श्याम बाबाचं दर्शन झाल्यानंतर जी पॉझिटिव्ह एनर्जी येते ना, ती खूप खरंच भारी असते. फायनली आम्ही डायरेक्ट हॉटेलला पोहोचलो, कारण की ह्याच हॉटेलला आम्हाला स्टे करायचं. पण आम्ही सगळे जेवणाचे बाकी होतं. मग जेवणासाठी तर खालच्या रेस्टॉरंटमध्ये आले, जेवण वगैरे केलं. पण आमचा पुढचा प्रवास डायरेक्ट ऋषिकेशचा असणार आहे.